महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस सरांच्या संकल्पनेतून प्रशासनाला गतिमानता देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय विभागांना देण्यात आला होता। 7 जानेवारी 2025 पासून या उपक्रमाची सुरुवात झाली आणि 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक मिड टर्म आढावासुद्धा या निमित्ताने झालेला होता आणि 16 एप्रिलपर्यंत हा 100 दिवसांचा जो काही उपक्रम होता तो संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात आलेला आहे। आपल्या राज्य शासनाच्या सर्व विभागांचा यामध्ये समावेश होता आणि या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा या विशेष मोहिमेचं मूल्यमापन जे आहे ते भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ह्या त्रयस्थ आणि त्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेमार्फत करण्यात आलेलं होतं आणि पोलीस विभागाअंतर्गत संपूर्ण राज्यातून सर्वोत्तम असे 5 जिल्हे निवडण्यात आलेले होते आणि गुणानुक्रमे आपल्या पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी 100 पैकी 80 गुण प्राप्त करून राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्रामध्ये इतर जे आपले संपूर्ण जिल्हे आहेत यांचीसुद्धा कामगिरी आणि या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु या विशेष मोहिमेअंतर्गत जे प्रमुख उपक्रम किंवा हेड जे निश्चित केले होते त्यामध्ये संकेतस्थळ जी आपली वेबसाईट आहे त्याचं अपडेशन, त्याच्यामध्ये नवीन ज्या बाबींची गरज होती त्यांची अपडेशन करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाशी सुसंवाद या अंतर्गत ज्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये राज्य शासन म्हणून, राज्य शासन विभाग म्हणून आपलं त्यामधला सहभाग, तिसरा स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी आणि आपल्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याला भूषणावं म्हणता येईल असा जो मार्वलचा प्रोजेक्ट आपण राबवतो आहे आणि आपले पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हे त्या मार्वेल प्रकल्पाचे ज्याला CO म्हणू आपण, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करतायत। तर या मूल्यमापनामध्ये जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली जी ट्रॅडिशनल किंवा जी पोलीस ट्रेड क्राफ्टमधली जे प्रोफेशनल पोलिसिंग आहे तो वापर काय काय केलेला आहे याचासुद्धा असेसमेंटमध्ये, मूल्यमापनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। विशेषतः आर्थिक आणि औद्योगिक जी गुंतवणूक आहे याला प्रोत्साहन देणं किंवा या गुंतवणुकीसाठी एक आश्वासक असं वातावरण तयार करणं हा सुद्धा मुद्दा घेण्यात आलेला होता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सुकर जीवनमान या हेडखालीसुद्धा बऱ्याच बाबींवर काम करण्यात आलेलं आहे आणि आपल्या कार्यालयाचं जे व्यवस्थापन आहे याच्यामध्ये काय काय सुधारणा, काय काय इम्प्रूव्हमेंट्स आपण करतो आहे याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आलेला होता आणि मला मनापासून आनंद आहे, अभिमान आहे की नागपूर ग्रामीण पोलीस दलाने सर्व अधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामध्ये अत्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे। प्रत्येक बाब चांगली समजून घेतलेली आहे आणि ज्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत जे मूल्यमापन झालेलं आहे या असेसमेंटमध्ये राज्यामध्ये 2रा क्रमांक मिळवून त्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभाग पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी आणि आमचे सर्व अंमलदार यांचं मनापासून अभिनंदन करतो।